मॉलिक्युलर मॉडेल्स, राइट. इंटरेस्टिंग पार्ट आहे, सोपा आहे. फिजिकल डिवाइस, इट इज व्हॉट, विच डिवाइस इट इज, फिजिकल डिवाइस म्हणजे व्हॉट, व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे पाहण्यासाठी आपल्याला दिसते आणि काय होते, परसेप्शन करणे, समजते पण, राईट. त्यावरून आपल्याला परसेप्शन पण होते, समजतो पण. तर असे डिवाइस वापरतात आपण. तर त्याचे 3 प्रकार आहेत. ओके, देर आर 3 टाइप्स ऑफ मॉलिक्युलर मॉडेल्स. सोपे आहे. तर पहिला असतो फ्रेमवर्क. फर्स्ट टाइप दॅट इज कॉल्ड एज फ्रेमवर्क मॉडेल. फ्रेमवर्क एक फ्रेम असतो आणि दुसरा असतो बॉल अँड स्टिक. बॉल अँड स्टिक. स्टिक म्हणजे काय असते, लाकूड असते असं, आणि बॉल म्हणजे आयटम असतो, आणि स्टिक म्हणजे काय असतो, बॉन्ड. सो इट इज कॉल्ड एज बॉल अँड स्टिक मॉडेल. इट इज कॉल्ड एज फ्रेमवर्क मॉडेल. फ्रेम असतो एक उभं, ते सगळे मी तुम्हाला डायग्राम दाखवून सांगतो. तर मॉलिक्युलर मॉडेल्स ऑफ 3 टाइप्स. पहिला आहे फ्रेमवर्क मॉडेल, दुसरा आहे बॉल अँड स्टिक मॉडेल, आणि तिसरा असतो इट इज कॉल्ड एज द थर्ड टाइप दॅट इज द स्पेस फिलिंग. स्पेसची जागा व्यापून घेते, दॅट इज कॉल्ड एज स्पेस फिलिंग. ओके, तर आधी तिघांचे डायग्राम काढतो मी, नंतर वन बाय वन एक्सप्लेन करतो. फ्रेमवर्क मॉडेल. फ्रेमवर्क म्हणजे काय असते, नुसतं असे बॉन्ड काढायचे असतात. काल तुम्हाला एक मी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं. काल कोणता पाहिला होता आपण, काल एक मिथेनचा कसा पाहिला होता, असा CH आणि एक बॉन्ड कुठे आला होता, असा समोर आला होता है ना, आणि एक बॉन्ड कुठे गेला होता, हा मागे गेला होता. तर असे 4 बॉन्ड असतात, फक्त बॉन्ड दाखवायचे. 1 बॉन्ड, 2 बॉन्ड. ओके, दिस इज थर्ड बॉन्ड. हा कोणता बॉन्ड असेल होता, थर्ड बॉन्ड, आणि हा बॉन्ड असेल होता चौथा बॉन्ड. याच्यात काही हे नाही दाखवायचे, काय नाही दाखवायचे, आयटम नाही दाखवायचे, नो आयटम्स. याच्यामध्ये आयटम असतात. बॉल अँड स्टिक म्हणजे असं आयटम दाखवायचा, आणि स्टिक, आयटम, बॉन्ड, स्टिक, आयटम, बॉन्ड, आणि काय आयटम, आणि बॉन्ड काय असतं, आयटम. ओके, तर या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, इट इज बॉल अँड स्टिक. इट इज कॉल्ड एज विच, बॉल अँड स्टिक. पहिला कोणता, फ्रेमवर्क मॉडेल. The first model is called as framework model. This model is called as what? Which model? It is called as framework model. This model is called as framework model. हा बॉल आहे, याला काय म्हणायचं, बॉल. हे बॉल, हे काय बॉल, हे काय बॉल, बॉल. सो इट इज दॅट्स वाय कॉल्ड एज बॉल अँड स्टिक. हे जे बॉन्ड आहेत हे काय, स्टिक. ला काय म्हणायचं, स्टिक. हे स्टिक आहेत. स्टिक म्हणजे काय असतात, असे लाकड असतात, आणि इकडे काय असतं, बॉल असतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज व्हॉट, बॉल अँड स्टिक मॉडेल. तिसरा असतो, किती प्रकार आहेत, 3 आहेत. ओके, 3 टाइप्स. 3 टाइप चालू आहे बघा. बॉल अँड स्टिक. स्टिक म्हणजे लाकूड असतो. पहिला आहे फ्रेमवर्क, दुसरा आहे बॉल अँड स्टिक, तिसरा आता स्पेस फिलिंग. बघा लक्षला इकडं काय म्हटलो आपण, याच्यात ॲटम नाही दाखवलं, बॉल नाही दाखवलं, याच्यात काय दाखवलं, फक्त स्टिक दाखवलं. तर लास्टमध्ये काय दाखवायचे, फक्त बॉल दाखवायचे आणि स्टिक नाही दाखवायचे. याच्यात दोन्ही दाखवायचे. याच्यात काय दाखवायचे, बॉल अँड स्टिक. तर याच्यात काय असते, फक्त स्टिक, बॉल नाही. त्याच्यामध्ये फक्त बॉल्स असतील. कसं दाखवायचे, हा एक, आणि हा इकडचा आयटमचा हा बॉल असा दाखवायचा, या आयटमचा हा बॉल असा दाखवायचा. ओके, या आयटमचा वरचा हा. ओके, तर टोटल किती बॉल झाले, 4 बॉल. समजायले. तर या स्ट्रक्चरला काय म्हणायचं होता, इट इज कॉल्ड एज स्पेस फिलिंग. दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्पेस फिलिंग. असं पूर्ण भरून जातं, मग त्यावेळी आपल्याला काय दिसतं, फक्त हा भाग दिसतो. ओके, ओनली दिस पार्ट वी कॅन व्हिज्युअलाइज. तर आपल्याला हा भाग व्हिज्युअलाइज होतो. व्हिज्युअलायझेशन हे आपल्याला दिसण्यासाठी म्हणून असतो, आपल्या व्हिज्युअलायझेशनसाठी. आणि कशासाठी असतो, परसेप्शन, समजण्यासाठी आणि व्हिज्युअलायझेशन होण्यासाठी. 3 प्रकारचे मॉडेल आहेत. कोणकोणते, पहिला
पहिला आहे फ्रेमवर्क मॉडेल, दुसरा आहे कोणता बॉल अँड स्टिक मॉडेल, राईट. आणि तिसरा आहे कोणता आहे तिसरा स्पेस फिलिंग म्हणायचा, राईट. तिसरा कोणता स्पेस फिलिंग, राईट. समजले तीन प्रकार. स्पेस फिलिंग पहिला कोणता फर्स्ट मॉडेल फ्रेमवर्क मॉडेल, फ्रेमवर्क म्हणजे फ्रेम असतं नुसतं, ओके. दुसरा बॉल अँड स्टिक, ओके. तिसरा थर्ड टाइप कोणता स्पेस फिलिंग म्हणायचं त्याला. तिसरा प्रकार कोणता आहे स्पेस फिलिंग म्हणजे स्पेस मधली जागा व्यापून घेतो, फील करतो. तर तीन वन बाय वन पाहतो आपण. पहिल्याला काय म्हणतात फ्रेमवर्क मॉडेल. द फर्स्ट वन इज वी विल सी फर्स्ट ऑफ ऑल फ्रेमवर्क मॉडेल काय असतं. तर या मॉडेलमध्ये काय दाखवतो आपण ओनली स्टिक्स, ओनली व्हॉट स्टिक्स आर शोन, नो बॉल. आणि स्टिक काय दाखवतो दिस स्टिक्स डिनोट्स द बॉन्ड्स. काय शो करतो दिस स्टिक्स आर नथिंग बट द बॉन्ड्स. जो आपण आता मिथेनचा काढला होता त्यामध्ये काय होते असे बॉन्ड होते. हे बॉन्ड काल हा पॉइंट झाला होता आपला, ओके. हे प्लेन मध्ये असलेले बॉन्ड असतात आणि हा बॉन्ड कुठे येतो पुढे येतो आणि दिस बॉन्ड गोज टू जातो मागे जातो मिथेनचे. तर दिस स्टिक्स इंडिकेट्स द बॉन्ड्स, ओनली स्टिक्स आर गिवन, नो आयटम्स. याच्यामध्ये आयटम दाखवायचे का नो आयटम्स, ओके. तर स्टिक काय इंडिकेट करतो स्टिक इंडिकेट्स द बॉन्ड्स अँड हेअर नो आयटम्स आर शोन. याच्यामध्ये आयटम्स दाखवलेले आहेत का आयटम्स दाखवलेले नसतात, फक्त काय असतात स्टिक्स. आता बॉल अँड स्टिक मध्ये काय असतं बॉल अँड स्टिक काय सांगतो इट शोज द बॉल इंडिकेट व्हॉट आयटम्स अँड स्टिक इंडिकेट्स व्हॉट स्टिक इंडिकेट्स द बॉन्ड्स. याच्यामध्ये दोन्ही आहेत बघा. याच्यामध्ये नो आयटम्स, आयटम्स आहेत का कशामध्ये फ्रेमवर्क मॉडेलमध्ये आयटम्स नसतात. तर बॉल अँड स्टिक मॉडेलमध्ये काय असतात दोन्ही असतात, बॉन्ड्स पण असतो आणि आयटम्स पण असतात, ओके. समजायला सोपं आहे. तर कसे डिव्हाइस आहेत सगळे फिजिकल डिव्हाइस आहेत. ऑल दीज आर फिजिकल डिव्हाइस मेड अप ऑफ कशापासून प्लास्टिकचे असतात बनवलेले, प्लास्टिकचे किंवा वूडचे लाकडाचे असतात किंवा मेटलचे, राईट. असे नमुने असतात बनवलेले, नमुने आहेत माझ्याकडे दाखवतो तुम्हाला. तर हे मॉडेल्स असतात यांना म्हणतात मॉडेल्स, मॉलिक्युलर मॉडेल. तिसरा आहे स्पेस फिलिंग. द थर्ड वन इज काय असतो स्पेस फिलिंग असतो. स्पेस फिलिंग म्हणजे याच्यामध्ये काय दाखवतात सांगा आता स्पेस फिलिंग मध्ये ते बघून सांगा. याच्यामध्ये काय दाखवतो आपण बॉन्ड्स, ओनली बॉन्ड्स नॉट आयटम. याच्यामध्ये दोन्ही आहेत बॉन्ड्स आणि आयटम्स. तर स्पेस फिलिंग मध्ये काय स्पेस फिलिंग मध्ये आयटम्स, ओके, राईट. नो बॉन्ड्स, बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये बॉन्ड्स नसतात, फक्त काय असतात स्पेस फिलिंग म्हणजे हे रिलेटिव्ह साईज दाखवतो आयटमचा. हा मॉडेल काय दाखवतो इट शोज रिलेटिव्ह साईज. आयटमचा साईज किती आहे याच्यावरून कळते आपल्याला आणि तो किती व्हॉल्यूम जागा वापरून घेतो स्पेसमध्ये. दॅट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइज दॅट वी कॅन नो. सो इट इज कॉल्ड एज व्हॉट हाऊ मच व्हॉल्यूम, किती जागा तो व्यापतो हे आपल्याला कळते. कशावरून कळते स्पेस फिलिंग या मॉडेलवरून. दिस मॉडेल इज कॉल्ड एज व्हॉट स्पेस फिलिंग मॉडेल. लक्षात ठेवा, लक्षात सोपा आहे. हाऊ मेनी टाइप्स ऑफ मॉडेल 3 टाइप्स ऑफ मॉडेल. कसा असतो फिजिकल डिव्हाइस असतो यूज्ड फॉर व्हिज्युअलायझेशन अँड परसेप्शन ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर. पहिला कोणता फ्रेमवर्क. फ्रेम असतो, ओके. पहिला कोणता फ्रेमवर्क. दुसरा कोणता पहिला फ्रेमवर्क, दुसरा बॉल अँड स्टिक, राईट. हे पाठच ठेवा नाव. तिसरा थर्ड कोणता स्पेस फिलिंग म्हणायचं. तिसरा कोणता स्पेस फिलिंग. दिसते क्लिअर सर्वांना. डायग्राम काढायले, ओके. एनी डाऊट नो, राईट, ओके. समजायला सर्वांना. येस, ठीक आहे, सोपं आहे. पण तुम्ही रिव्हिजन करा, पुस्तक घ्या.
पुस्तक घेतल्यावर रिव्हिजन होते, नसता काय होईल समजायला सगळं लक्षात नाही राहिले तसं होतं. नेक्स्ट पॉईंट बघा, क्लासिफिकेशन. हे संपलं. मॉलिक्युलर मॉडेलला कोणाला डाऊट नाही ना, राईट? मॉलिक्युलर मॉडेल समजलं सगळ्यांना. 3 प्रकारचे मॉलिक्युलर मॉडेल लक्षात ठेवा. पहिला फ्रेमवर्क, दुसरा बॉल अँड स्टिक म्हणायचं, आणि तिसरा कोणता असतो? स्पेस फिलिंग. स्पेसची जागा फिल करतो. स्पेस फिलिंग काय दाखवतो? स्पेस फिलिंग आयटमचा काय दाखवतो? साईज अँड व्हॉल्यूम है ना. स्पेस फिलिंग मध्ये आपल्याला काय भेटते? साईज अँड द व्हॉल्यूम ऑफ आयटम. ओके. नेक्स्ट पॉइंट क्लासिफिकेशन पाहू. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. ऑर्गॅनिक कंपाउंडचे काय पाहू आता? क्लासिफिकेशन ऑफ कोणाचे पाहू? ऑर्गॅनिक कंपाउंड्स. क्लासिफिकेशन ऑफ व्हॉट? ऑर्गॅनिक कंपाउंड्स. चला, इथून खरा धडा सुरू आहे. म्हणजे ओरिजिनल रिअल टॉपिक इज इथून खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. नीटला तर व्हेरी बेसिक आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक दिस इज. तर मुख्य 2 प्रकार आहेत ऑर्गॅनिक कंपाउंड्सचे. ऑर्गॅनिक कंपाउंड्स आर क्लासिफाईड इनटू मेन 2 टाइप्स. किती टाइप्समध्ये यांचे प्रकार आहेत? 2 टाइप्स. कसे काढा तुम्ही? असं काढू शकता. सो ऑर्गॅनिक कंपाउंड्स आर ऑफ 2 टाइप्स. मेन 2 टाइप्स. क्लासिफिकेशन चालू आहे. लक्षात ठेवा. क्लासिफिकेशन म्हणजे कशाला म्हणतात? वर्गीकरण. ओके, वर्गीकरण. तर किती क्लास आहेत याचे? मेन 2 क्लास आहेत. कोणते कोणते 2? एक ओपन चेन असतो आणि एक क्लोज चेन. पहिला काय म्हणावं? इट इज कॉल्ड एज ओपन चेन. म्हणजे उघडी चेन साखळी असते. साखळी माहिती आहे तुम्हाला? 10वीला झाला होता धडा, थोडा झाला होता. ओपन चेन दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? ओपन चेन. आणि ही चेन कशी असते? क्लोज चेन. इट इज कॉल्ड एज क्लोज चेन. आता बघा, ओपन चेनचे परत प्रकार आहेत. ओपन चेनचं दुसरं नाव परत इट इज ऑल्सो कॉल्ड एज ओपन चेन. म्हणजे सायकल असते का याची? सायकल नसते. चेन ओपन असेल तर, क्लोज असेल तर सायकल असते. ओपन असेल तर नो सायकल. म्हणून याला काय म्हणावं? असायक्लिक. ओके, यालाच किंवा काय म्हणता येते आपल्याला? सायक्लिक. क्लोज चेन म्हणजे काय असते? त्यांची सायकल. जसं मी काल अशी आपण स्ट्रक्चर पाहिले होते. सायक्लोब्युटेन सायकल लावलं, त्याच्यापुढे आपण सायक्लो लावतो. यांची काय बनते? अशी सायकल बनते, रिंग बनते. त्यालाच काय म्हणू शकता येते आपल्याला? रिंग पण म्हणू. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज क्लोज चेन, सायक्लिक किंवा काय? रिंग कंपाऊंड. आणि हे काय? ओपन चेन, असायक्लिक. ओके, ओपन चेन असायक्लिक जे असतात त्यांना ॲलिफॅटिक पण म्हणतात. दे आर ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? ॲलिफॅटिक. थोडंफार झालं तुम्हाला 10वी. आता याचे परत 2 प्रकार आहेत. क्लोज चेनचे किती प्रकार? परत 2 प्रकार. राईट. बघा काय चालू आहे? क्लासिफिकेशन कोणाचं चालू आहे? आपलं ऑर्गॅनिक कंपाऊंड. लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. याचे मुख्य किती प्रकार आहेत? 2 टाइप्स. कोणते कोणते 2 टाइप्स? एक ओपन चेन आणि क्लोज चेन. राईट. म्हणजे साखळी कशी असते? ओपन असते. आणि साखळी कशी असते? इथं बंद असते. ओके. क्लोज चेनचे परत 2 प्रकार असतील. आता क्लोज चेन हॅव द 2 टाइप्स दॅट आर अलिसायक्लिक, होमोसायक्लिक असेल याच्यामध्ये. पहिला कोणता? होमोसायक्लिक. सायकल असते होमोची. होमो म्हणजे सारखी, सेम आयटमची सायकल. त्याला काय म्हणायचं? होमोसायक्लिक. आणि ही असेल हेट्रोसायक्लिक. त्याला काय म्हणावं आता? हेट्रोसायक्लिक. हेट्रो आयटम असेल, कार्बन शिवाय दुसरा आयटम असेल तर त्याला काय म्हणायचं? हेट्रोसायक्लिक. आणि ही सायकल कशी असते? होमोसायक्लिक. त्याला काय म्हणायचं? हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकला दुसरं नाव इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्बोसायक्लिक. कार्बोसायक्लिक. बघा मी म्हटलं ना, कोणाची चेन असते? कार्बनची चेन असते. म्हणून त्याला काय म्हणायचं? होमोसायक्लिक. किंवा यालाच काय म्हणतो? कार्बोसायक्लिक.
याला काय म्हणावं, इट इज कॉल्ड एज हेट्रोसायक्लिक. आता होमोसायक्लिकचे परत दोन प्रकार आहेत. हे मेन क्लासिफिकेशन पार्टच ठेवा. क्लोज चेन इम्पॉर्टंट असतो. क्लोज चेनचे कंपाऊंड्स जे आहेत, नंबर ऑफ कंपाऊंड आहेत सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणते कंपाऊंड आहेत ते? ऑर्गॅनिक कंपाऊंड. होमोसायक्लिकचे आता दोन प्रकार पाहू परत. इट आर कॉल्ड एज अलिसायक्लिक. अलिसायक्लिक. ओके. अलिसायक्लिक आहे हे असायक्लिक. याला काय म्हणतात? पुढे गेले. हे असायक्लिक आहे बघा. असायक्लिक वेगळा आणि हा कोणता आहे? अलिसायक्लिक वेगळा. असायक्लिक वेगळा, अलिसायक्लिक. आणि दुसरा असतो अरोमॅटिक. दिस कॉल्ड एज व्हॉट? अरोमॅटिक. बघा दोन प्रकार कोणते कोणते? अलिसायक्लिक आणि कोणता? अरोमॅटिक. अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे किती प्रकार सांगा? ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंडचे किती प्रकार? मेन मुख्य दोन प्रकार. किती प्रकार? दोन प्रकार. कोणते कोणते? पहिला कोणता? ओपन चेन. बघून सांगा अजून, हा काय प्रॉब्लेम नाही. बघून सांगा. एक ओपन चेन, दुसरा क्लोज. ओपन क्लोज. छान, व्हेरी गुड. ओपनचं दुसरं नाव काय? ओपन ऑल्सो कॉल्ड एज, ओपन इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? ओपन चेनलाच काय म्हणतात? ऑल्सो कॉल्ड एज असायक्लिक. राईट. ओपन चेन इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? ओपन चेन ऑल्सो कॉल्ड एज असायक्लिक. क्लोज चेन. क्लोज चेन ऑल्सो कॉल्ड एज, क्लोज चेनला काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड एज सायक्लिक. व्हेरी गुड. क्लोज चेन ऑल्सो कॉल्ड एज सायक्लिक. सायकल असते, रिंग असते. ओपन चेनलाच काय म्हणतात? आणखी दुसरं नाव ओपन चेन किंवा असायक्लिक किंवा त्यालाच काय म्हणतात? ओपन चेनला. क्लोजला नाही विचारलं. ओपन चेनला क्लोजला रिंग म्हणतात. ठीक आहे, क्लोजला रिंग म्हणतात. ओपन चेन ऑल्सो कॉल्ड एज एलिफॅटिक. ऑल्सो कॉल्ड एज एलिफॅटिक. ठीक आहे. चला आता हे सांगा, क्लोज चेनचे दोन प्रकार सांगा. कोणते कोणते? क्लोज चेनचे, क्लोज चेन कंपाऊंडचे दोन प्रकार कोणते कोणते? एक कोणता? क्लोज चेन. एक कोणता? होमोसायक्लिक. बरोबर. तर दुसरा कोणता? होमोसायक्लिक आणि दुसरा हेट्रो. होमो म्हणजे काय असतो? सेम, सारखे. होमो मीन्स सारखे. आणि हेट्रो म्हणजे कसे? दुसरे, वेगळे. दुसरा असला परका. हेट्रो म्हणजे कोणता? परका. होमो म्हणजे सारखे, हेट्रो. ठीक आहे. होमोसायक्लिकचे परत किती प्रकार? होमोसायक्लिकचे टाइप्स परत 2 टाइप्स. राईट. कोणते कोणते? अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक. हे सोपं वाटते असं, थोडं गांभीर्य घ्या. अलिसायक्लिक आणि अलिसायक्लिक. अली बघा. क्लोज म्हणजे काय? सायक्लिक. क्लोज म्हणजे काय असतो? सायक्लिक. सायक्लिक त्याला अली म्हणतात. पुढे काय लावलं? अली. अली म्हणजे काय? अलिफॅटिक. इट इज कॉल्ड एज व्हॉट? कोणती? अलिफॅटिक. दिस इज कॉल्ड एज अली. ओके. अलिफॅटिक असून सायक्लिक असतात. अलिफॅटिक आणि काय असतात? सायक्लिक. म्हणून त्याला काय म्हणायचं? अलिफॅटिक आणि सायक्लिकला काय म्हणतात? अलिसायक्लिक. राईट. अलिसायक्लिक म्हणजे काय? अलिसायक्लिक म्हणजे अलिफॅटिक आणि अलिफॅटिक पण असतात आणि काय असतात? अलिफॅटिक पण असतात आणि सायक्लिक पण असतात. बरोबर. अलिफॅटिक आणि सायक्लिकला काय म्हणायचं? अलिसायक्लिक. आणि नुसते क्लोज चेन, सॉरी ओपन चेनला, ओपन चेनचं दुसरं नाव काय? ओपन चेनचं दुसरं नाव असायक्लिक. हा फरक लक्षात ठेवा. असायक्लिक आणि काय? असायक्लिक आणि काय?
असायक्लिक अलिसायक्लिक. ओपन चेन म्हणजे कसे असतात चेन असते असं CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH. समजा अशी चेन आहे तर ही चेन कशी आहे लॉंग चेन आहे कंटिन्यू चेन आहे ओपन चेन असते किंवा याला ब्रँच पण असू शकते. तर अशा कंपाऊंडला काय म्हणतात ओपन चेन म्हणतात. क्लोज म्हणजे काय असते चेन बंद झालेली असते म्हणजे कसं असा स्ट्रक्चर पण काढा तुम्ही किंवा कसा काढू शकता CH2 हे जे आपण चार कार्बनचा पाहिला आपण हेच 4 कार्बन असे आपण लिहू शकतो CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2. बघा किती कार्बन झाले आहे 4 कार्बन. तर हे 4 कार्बन कसे झाले क्लोज चेन. सो दॅट्स वाय दिस एक्झाम्पल इज कॉल्ड एज क्लोज चेन. ओके हा एक्झाम्पल ओपन चेन हा एक्झाम्पल क्लोज चेन किंवा यालाच काय म्हणतात सायकल किंवा रिंग. होमोसायक्लिक मध्ये काय असते एलिसायक्लिक सेम रिसायक्लिक कंपाऊंड असतात. काय म्हणायचं होमोसायक्लिक. क्लोज चेनचे प्रकार कोणते होमोसायक्लिक म्हणजे असे असते. हेट्रोसायक्लिक म्हणजे दुसरा आयटम असतो एखादा हेट्रो म्हणजे कसा त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन असतो हेट्रो आयटम. सायकल पण असेल बघा सायकल आहे ना चेन ओपन आहे का नाही चेन ओपन नाही चेन बंद आहे क्लोज आहे सायकल आहे. क्लोज म्हणजे काय सायकल म्हणजे चक्र जे असतो ना दॅट इज कॉल्ड एज सायकल राईट. सायकल आणि काय आहे हेट्रो आयटम बघा कोणता हेट्रो आयटम ऑक्सिजन इज द हेट्रो आयटम. कार्बोसायक्लिक फक्त कार्बन असतील. कार्बोसायक्लिक मध्ये होमोसायक्लिकचं दुसरं नाव काय कार्बोसायक्लिक म्हणजे काय बघा सगळे कार्बन असतील याच्यात. अलिसायक्लिक प्रत्येक एक्झाम्पल अलिसायक्लिक. फरक काय मग अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक असला तर बेन्झिन असतो एक बेन्झिन असायलाच पाहिजे राईट. असं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असते तर काय म्हणतो त्याला ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक मध्ये बेन्झिन पण हे पण कसं आहे सगळे काय आहेत बघा ॲरोमॅटिक बेन्झिन मध्ये सगळे आयटम कोणते आहेत कार्बनच आहेत. दुसरे आहेत का नाही सगळे आयटम कार्बन असल्याने काय म्हणतात त्याला कार्बोसायक्लिक राईट. हेट्रोसायक्लिक मध्ये एक आयटम दुसरा असेल कोणता ऑक्सिजन असतो सल्फर असतो नायट्रोजन असतो. ओके असा नायट्रोजन पण असू शकतो. 5 मेंबरचा आहे आणि त्याच्यात काय आहे बघा नायट्रोजन पण. तर असे सगळे एक्झाम्पल आपण वन बाय वन डिटेल पाहू. ओपन चेनचे सगळे काय म्हणतात कशाला म्हणतात एलिफॅटिक कोन यांचे नाव सगळे पाहू वन बाय वन राईट. चलो ओके समजायले. क्लासिफिकेशन मुख्य किती टाइपचे हाऊ मेनी टाइप्स 2 टाइप्स राईट. लक्षात राहते क्लासिफिकेशन किती टाइप्स देर आर 2 टाइप्स which are those ओपन चेन आणि कोणती चेन क्लोज चेन राईट. तर मधातला विचार तुम्ही ते सांगा आता कोणता आहे सांगू नका. अलिसायक्लिक बघा आता कोणता नाव विचारलं मी आहे का एलिसायक्लिक. कोणता एलिसायक्लिक कोणाचा एक्झाम्पल आहे सर एलिसायक्लिक कोणाचा प्रकार आहे टाइप आहे टाइप. एलिसायक्लिक इज अ टाइप ऑफ होमोसायक्लिक. वा व्हेरी गुड. रिंग कंपाऊंड कोणाला म्हणतात रिंग कंपाऊंड कोणाला म्हणतात क्लोज चेनला क्लोज चेन पण म्हणतात ना चेन क्लोज चेन. एलिफॅटिक कंपाऊंड कोणाला म्हणतात एलिफॅटिक कंपाऊंड कोणाला म्हणतात ओपन चेनलाच काय म्हणतात एलिफॅटिक. राईट सोपा आहे समजायला. आता सांगा होमोसायक्लिकचं दुसरं नाव काय होमोसायक्लिकचं दुसरं नाव कार्बोसायक्लिक. काय म्हणतात त्याला कार्बोसायक्लिक. होमोसायक्लिकचं दुसरं नाव कार्बोसायक्लिक. होमोसायक्लिकचे किती टाइप आहेत
होमोसायक्लिक महत्वाचं आहे हे देते 22 होमोसायक्लिकचे किती टाईप? 2 टाईप आहेत. कोणते कोणते 2 टाईप? होमोसायक्लिकचे 2 टाईप कोणते? एक अलिसायक्लिक आणि दुसरा अरोमॅटिक. राईट, दुसरा काय म्हणा? अरोमॅटिक. अरोमॅटिक मध्ये काय असतो? अरोमॅटिकचे परत 2 प्रकार आहेत. अरोमॅटिकचे परत 2 प्रकार, एक बेन्झिनॉइड, एक नॉन बेन्झिनॉइड. अरोमॅटिकचे परत 2 प्रकार कोणते कोणते? एक बेन्झिनॉइड आणि दुसरा कोणता? नॉन बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड आणि कोणता? नॉन बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड म्हणजे काय असतं त्याच्यात? बेन्झिनॉइड म्हणजे बेन्झिन असतो. राईट, बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड म्हणजे पूर्ण नाव काय त्याचं? बेन्झिनॉइड. काय म्हणतात त्याला? बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड मध्ये काय असतो? बेन्झिन असतो. आणि नॉन बेन्झिनॉइड मध्ये काय नसतो? बेन्झिन नसतो. बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. ओके, लक्षात राहते. परत सांगा वन बाय वन मुख्य टाइप्स. अरोमॅटिक कंपाऊंडचे मुख्य 2 टाइप कोणते? आपले ऑर्गॅनिक कंपाऊंडचे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे मुख्य 2 टाइप. एक कोणता? ओपन चेन. आणि दुसरा कोणता? क्लोज चेन. ओपन चेन also called as acyclic, also called as aliphatic. Closed chain also called as what? Ring, or also called as closed chain also called as cyclic or ring. Cyclic किंवा काय? रिंग. क्लोज चेनचे परत किती टाइप्स? 2 टाइप्स. राईट, क्लोज चेनचे परत किती टाइप? 2 टाइप. कोणते कोणते? क्लोज चेनचे होमो आणि हेटेरो. व्हेरी गुड. क्लोज चेनचे 2 टाइप, होमोसायक्लिक आणि हा काय? हेटेरो सायक्लिक. होमोसायक्लिक म्हणजेच काय? होमोसायक्लिकला दुसरं नाव काय? होमोसायक्लिकचा दुसरं नाव कार्बोसायक्लिक. व्हेरी गुड. होमोसायक्लिकचा दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्बोसायक्लिक. होमोसायक्लिकचे 2 प्रकार कोणते? होमोसायक्लिकचे 2 प्रकार कोणते? अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक. अलिसायक्लिक आणि कोणता? अरोमॅटिक. अलिसायक्लिक आणि कोणता? अरोमॅटिक. अरोमॅटिकचे परत किती टाइप्स? 2 टाइप्स. राईट, कोणते कोणते 2 टाइप्स? एक कोणता? बेन्झिनॉइड आणि दुसरा कोणता? नॉन बेन्झिनॉइड. राईट, बेन्झिनॉइड आणि कोणता? नॉन बेन्झिनॉइड. सो दिस इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बेसिक केमिस्ट्री. सेकंडचा बेसिक हा खूप महत्त्वाचा आहे. कोणाच्या आधारावर केलं आपण? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आहे. बेस्ड ऑन कशाच्या आधारावर आहे? दिस इज बेस्ड ऑन स्ट्रक्चर. बेस्ड ऑन कशाच्या आधारावर आहे? स्ट्रक्चरच्या आधारावर. असाच असतो एक क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. मागे तुम्हाला फंक्शनल ग्रुप सांगितलं होतं, बेसिकमध्ये पाहिला होता आपण. तेच फंक्शनल ग्रुप परत सांगतो. फंक्शनल ग्रुप असतात काही, आणि काय असते? स्ट्रक्चर असते. बेस्ड ऑन व्हॉट? स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या आधारावर मुख्य 2 प्रकार आहेत, ओपन चेन आणि क्लोज चेन. ठीक आहे, समजलं? कोणाला डाऊट? क्लासिफिकेशन मध्ये डाऊट आहे?
वर्गीकरण समजले. ॲलिफॅटिक कोणता असतो? ॲलिफॅटिक जे असतात ते कोणते असतात? ओपन चेन असतात. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो ॲलिफॅटिक मध्ये. डबल बॉन्ड असतो. सिंगल बॉन्ड वाले ॲलिफॅटिक असतात. सिंगल बॉन्ड ओपन चेन. जे सिंगल बॉन्ड असतो त्याला काय म्हणायचं? ॲलिफॅटिक. ओके. तर हे आणि मॉडेल आजचं काय झालं, दुसरं मॉडेल पण पाहिले आपण. 3 मॉडेल लक्षात राहतात. कोणते कोणते 3 मॉडेल? मॉडेलचे नाव मॉलिक्युलर मॉडेल पाहिलं आपण. 3 मॉडेल्स ऑफ मॉलिक्यूल कोणते कोणते आहेत? 3 मॉडेल. पहिला फ्रेमवर्क. दुसरा पहिला फ्रेमवर्क. दुसरा कोणता? स्टिक. बॉल अँड स्टिक. फक्त स्टिक नाही, फ्रेमवर्कला स्टिक म्हणतात. फ्रेमवर्क इज कॉल्ड एज स्टिक. दुसरा कोणता? बॉल अँड स्टिक. सेकंड बॉल अँड स्टिक. थर्ड कोणता? तिसरा थर्ड टाइप स्पेस. काय? स्पेस फिलिंग. स्पेस काय असतं? फिलिंग. स्पेस फिलिंग म्हणजे स्पेस फिलिंग. 3 टाइप आले लक्षात. कोणाचे? मॉडेल, मॉलिक्युलर मॉडेल आर द फिजिकल डिव्हाइस. मॉलिक्युलर मॉडेल काय असतात? फिजिकल डिव्हाइस असतात. कशासाठी यूज होतात? व्हिज्युअलायझेशन आणि परसेप्शन. परसेप्शन गाडी आहे ते असते. काय असते? सिम्युलेशन. म्हणजे आपल्याला असं भास होतो, त्याचा भास होणे, आभास. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? मॉडेल म्हणजे एक प्रकारचा आभास असतो. दॅट इज कॉल्ड एज इमॅजिनेशन. ठीक आहे, इथं थांबूया आज आपण. कोणाला काय डाऊट? टेस्ट दिली सर्वांनी? टेस्ट दिले? कोणी टेस्ट द्यायचे?